शुभ सकाळ मैत्रिणी. इथं आपल्या टिफिनची तयारी. पीठ भिजवून घेतलंय मस्त. वाटण वाटलेलंच असतं माझ्याकडे आणि पनीरला मीठ लावून ठेवलंय. इथे पॅन ठेवलंय पनीरला गरम करायला. सॉटे करून घेणार आहे आणि मसाले काढून घेतले. ते पनीर असं छान सॉटे करायला ठेवलं. इथं फ्रेश क्रीम, दही, मसाले, कोथिंबीर आणि कढीपत्ता सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि वाटाणे मी बॉईल करून घेतलेले आहे. ग्रीन पीस आहे पण मी थोडंसं गरम पाण्यामध्ये त्याला बॉईल करून घेतलं आहे. पनीर असं छान मस्त सॉटे करून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये आता परत तेल टाकून घेणार आहे. तेलामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं. जिरं टाकल्यानंतर मग तुम्हाला खडे मसाले आवडत असेल तर, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता. इथे मी थोडेसे खडे मसाले टाकून घेतले ते. आणि आपलं हे घरगुती कांदा लसूण मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि हे वाटण वाटलेलं कांदा खोबऱ्याचं आहे. थोडंसं वाटण, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलं. मसाला जळावा नाही म्हणून पाणी टाकलं. इथे थोडंसं दही ॲड केलं आणि गॅसची फ्लेम कमी करायची एकदम, म्हणजे कसं दही फाटल्यासारखं होणार नाही. आणि छान असं तेल बाजूला होईपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा ग्रेव्ही. आणि त्याच्यामध्ये मग आपले पनीर आणि वाटाणे टाकून घ्यायचे आणि छान अशी भाजी मस्त तेल सुटेपर्यंत छान अशी परतवून घ्यायची. थोडासा गरम मसाला टाकायचा आणि फ्रेश क्रीम टाकायचं. इथे फुलके बनवायची तयारी. भाजी तोपर्यंत साईडला स्लोवरती ठेवून दिली. पहिलं बोललं साहेबांना नाश्ता देते, चहा आणि चपात्या मस्त तूप लावलेल्या गरमागरम चपात्या दिल्या करून. त्यांचा नाश्ता रेडी केला. नंतर फुलके केले आणि छान असा टिफिन पॅक केला. मस्त टिफिन पॅक केल्यानंतर साहेब आमचे रेडी आहेत ऑफिसला जायला. बाय. सकाळचं 8:30 वाजलेले. छान बाय करून ऑफिसमध्ये जायला. आणि रोजची आमची अशी तयारी असते. रोजचं 8:30पर्यंत सगळं आवडून जातं. आणि ते गेल्यानंतर मग माझी घरातली कामं, रात्रीचं थोडंफार राहिलं होतं जेवण, ते सगळं काढून बिडून ठेवून मग मी अशी भांडी वगैरे आवरून किचन क्लीन, कारण ते घराच्या बाहेर गेले की मग लगेच मी किचन आवरायला घेते आणि तिथून पुढे माझी तयारी. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आणि आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पण पहिला गुरुवार आहे. माझे तसे उपवास नाही आहे, कारण मी बरेच दिवस झाले उपवास सोडले, आता बंद केले. कारण माझ्या कामात कसं नॉनव्हेज जेवण वगैरे असतं, मला बनवावं लागतं. आणि एक कामात तर माझ्या डेली बोललं तरी नॉनव्हेज असतं, तर मी गुरुवार करत नाही आहे. आणि छान मस्त काल पाहुणे आले होते, मस्त मासवड्यांचा बेत केला होता. तर छान झालेल्या मासवड्या वगैरे मस्त केल्या होत्या मासवड्या. आणि माझ्या जेवणाची तारीफ मीच करते, तसं दुसऱ्या पण करतात आहे, पण मला पण आवडतं माझं जेवण. तर छान अशा मासवड्या केल्या होत्या, मस्त झाल्या होत्या मासवड्या. आणि छान काकी वगैरे मासवड्या वगैरे जेवून गेल्या. आणि आज सकाळी पण पनीर बनवलं आहे, त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. पनीरच्या भाजीचा टाकणार आहे, सॉरी टाकला नाही आहे. आणि मस्त घरातलं काम बी आवरलं आहे. आता तयारी करून किती वाजले ते 10:30 वाजले ते. आता कामावर जाणार आहे. आणि बघूया, आज काकींनी सांगितलं होतं की तू तिकडे जा आमच्या घरी, म्हणजे सांताक्रूजला. तर मग तिकडे गेली तर जाईल, तसं पण संध्याकाळी मठात जायचंच आहे. तर मग बघू, आता इकडनं तिकडे गेली तर साहेबांना विचारते आधी, जा बोलले तर जायचं. वहिनी पण बोलली मी एकटीच आहे ताई, तुम्ही या इकडे, तर जाईल मग. आणि मग तिकडनं मठात पण जाऊन तिला थोडीशी हेल्प पण होईल माझी कामाची, कारण काकी लग्नाला गेलेले आहेत. काल काका गेले होते, आज काकी आहे. आता लग्नांचं सीझन लवकरच चालू झालं, एप्रिल मे मध्ये असतात. पण गेल्या वर्षी म्हणता ह्याच वर्षी म्हणायचं 6 महिने पाऊसच पडत होता. तर यावेळेस लग्न लवकरच आहे, सगळे दिवाळी झाल्याच्या नंतर स्टार्ट झालेत लग्नांना. तर बघूया. आणि काय असेल ते दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करूया आज, काय काय घडतं आहे काय काय नाही. आणि खरंच मासवड्या खूप छान झाल्या होत्या. तसं आता सगळं मेजरमेंट घेऊन नाही दाखवलं मी तुम्हाला, पण तरी पण आता आम्ही किती लोक होतो रात्री, 4, 5, 7-8 माणसांच्या झाल्या होत्या तेवढ्या. पण किती, एक वाटी शेंगदाणे म्हणजे 200 ग्रॅम शेंगदाणे, त्याच्यामध्ये 100-150 ग्रॅम हावरी याने सफेद तीळ, आणि खोबरं 2 वाट्या खोबरं किसलेलं, कोथिंबिरीची अर्धी गड्डी होती. मस्त सगळं भाजून वगैरे घेतलं, त्याचं पावडर करून घेतली. आणि त्याची पावडर केल्यानंतर कांदा परतवून त्याच्यामध्ये थोडंसं आलं, लसूण, लाल तिखट वगैरे, थोडीशी हिरवी मिरची सगळं टाकून परतून घ्यायचं. छान हळद वगैरे टाकून, मीठ बीठ टाकून मस्त परतवायचं. आणि मग ते सारण थंड झालं की जे हाटलेले बेसन पिठे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओमध्ये काही काही गोष्टी थोड्याशा स्किप झालेल्या आहेत, कारण कसं आमचं इकडचं तिकडचं बोलणं चालू होतं, त्याच्यामुळे मी वॉइस ओव्हर केला आहे. कारण आपण बायकांचं कसं एवढा गोंधळ चालू असतो. आणि आम्ही एवढ्या दिवसातून भेटलो, 6 महिन्यातनं काकी माझ्याकडे आल्या होत्या. तर त्याच्यासाठी आता घरी मी जाते, पण रिकामा वेळ काल मिळाला, त्याच्यात पण मग आमचं जेवण बनवताना गप्पा गोष्टी भरपूर चालू होत्या. तर असं की मग छान झाले होते तरी पण. आणि आमटी पण छान झाली होती, सार त्याचा मासवड्याचंच आमटी, तर छान झालं होतं असं. आणि काय असेल तर पुढचं नेक्स्ट टाईम नक्की मेजरमेंट सोबत टाकेल.
व्हिडिओ म्हणजे कसं कोण नवीन गृहिणी असतील त्यांना बघायला मदत होईल माझी अशी व्हिडिओची, हे मासवड्यांची व्हिडिओ बघायला. आणि छान मस्त पीठ वगैरे काही पातळ झालं नाही, काय नाही, छान दोघींच्या अंदाजाने केलं होतं. मला एकटीला पण जमतात आहे, मी एकटी पण करते तशी मासवड्या. कारण गावी बिरी आईकडं असलं की आम्ही यात्रेला वगैरे बनवतो, वहिनी त्या असतात ते मदतीला. पण शक्यतो मेन माझंच असतं सगळं काही, त्याला अंदाज वगैरे. आणि मी अंदाजे करते, माझं काही मापाने नसतं त्याच्यामुळे. तर तुम्हाला कसा वाटला मासवड्यांचा व्हिडिओ, कसा नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि चला आता सगळं आवरलेलं आहे, जाऊया कामावरती. कामावरून बघूया पुढे, आज पुढे दिवसभर काय घडतंय काय नाही तुमच्याशी शेअर करूया. चलो मैत्रिणी, बाय. तर मैत्रिणी, इथे आमचा रोजचा असा बसचा प्रवास. पहिल्या कामामध्ये इथं असं व्हेजिटेबल स्टू, पापड आणि राईस बनवला होता. चालेल नेक्स्ट कामामध्ये, आता दीदी काय सांगतील तिथे ते बनवूया. आणि छान आहेत माझी कामं, मला खूप आवडतात ते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या कामांची तारीफ करते. मस्त कामं आहेत माझी तशी पण. आणि गरमी एवढी होत होती, ते रोजचंच आहे आता, गरमीचं झालेलंच आहे. माहीत नाही थंडी कधी लागणार आहे कधी नाही. चावी बिवी घेऊन आपला दरवाजा उघडायचा, बघूया आता घरात गेल्यानंतर. मस्त दीदीने मला पास्ता बनवायला सांगितलेला टोमॅटो टाकून, स्पॅगेटी पास्ता होता. ते इथे मी टोमॅटो धुवून घेतले मस्त, आणि मिरच्या पण धुवून घेतल्या. ते गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये 3 टोमॅटो टाकून घेतले, 3 मिरच्या टाकून घेतल्या. आणि इथं स्पॅगेटी तुम्हाला हवी तेवढी, इथे गरम पाणी केलं, त्याच्यात पण मीठ आणि तेल ॲड केले. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आल्यावरती स्पॅगेटी टाकून घेतली. इथे तोपर्यंत हे सॉसेस मी फ्राय करून घेतले ते, आणि छान याला सॉटे करून घ्यायचं, पास्त्यामध्ये टाकायचं होतं. तर इकडे टोमॅटो गरमच आहे, तोपर्यंत काट्याने त्याची साल काढून घेतली अशी. आणि थंड केल्यानंतर ह्या दोघांची अशी मस्त पेस्ट करून घेतली. मी ह्याच्यामध्ये 1 चीज क्यूब पण मिक्स केलेला, आणि 2-3 ब्लॅक पेपर. तोपर्यंत इकडे आपला पास्ता पण उकळला गेलेला आहे. मस्त ऑलिव्ह ऑइल टाकून घ्यायचं पॅनमध्ये, आणि ऑलिव्ह ऑइल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये छान अशी स्पॅगेटी मी पाण्यामध्ये धुवून घेतली. आणि हा आपले टोमॅटोची मिरचीची पेस्ट केलेली 1 चीजचा क्यूब टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि नंतर मी पुढे ब्लॅक पेपर ॲड केलं त्याच्यात, आणि थोडंसंच मीठ, चीज असल्या कारणाने थोडंसं मीठ कमी टाकायचं. इथे स्पॅगेटी टाकून घेतली, त्याच्यावरती हे सॉस टाकून घेतले ते, आणि छान असं दोघांचा एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं. नंतरून छान डब्यामध्ये सर्विंग करून परत 1 चीजचा क्यूब किसला, आणि छान असा पास्ता रेडी आहे. परत घरी यायला निघाली, सांताक्रूजला जायचं होतं, बस पकडली तशी तिकडनं येताना, आणि बस पकडून निघाली काकाच्या इकडं जायला. छान मस्त येताना बोललं थोडंसं व्हिडिओ शूट करूया रस्त्याने, तर मस्त असा व्हिडिओ पण शूट केला थोडासा. आणि दुपारचं किती शांत असतं बघा, एवढी काय ट्रॉफिक नाही, काही नाही, मस्त असं छान असा प्रवास. आणि इकडे काकाच्या इकडे ही अशी गर्दीची घरं सगळी बारीक बारीक, छान अशी मस्त. काकांचं कामच चालू होतं घरी पोचल्यानंतर. तर काका बोलले आता जेवण काय करू नका, काम झालेलं आहे माझं, पटकन खिचडी बनवून द्या. वहिनीचा उपवास होता, तिने साबुदाणे भिजवलेले आणि शेंगदाणे वगैरे सगळं भाजून ठेवलेलं. तर फटाफट अशी खिचडीची तयारी, तिला बोललं लगेच करू आपण पटकन. तर मग तिने खिचडी हे केली, ती खिचडी करून मग आम्ही जेवण वगैरे केलं, आराम केला. आणि इथे ही संध्याकाळची तयारी, परत मठात जायच्या कारणाने बोला पटकन जेवण करून ठेवूया. तर फटाफट मग पनीर घेऊन आला भाऊ माझा, त्यांनी मग पनीर आणून दिलं. मस्त पनीर कट केलं, छान असं पनीरचे मसाले काढून घेतले ते. आणि आज दिवसभर पनीरच होतं वाटतं आमच्या नशिबामध्ये. सकाळी मी माझ्या घरी पण पनीरच केलेलं. तर इथे मी हे वाटण काढलं होतं पनीरचं, ते सगळं पनीरची भाजी वगैरे ग्रेव्ही चांगली परतून घेतली. फटाफट स्वयंपाकावरून आम्ही दोघी पण मठामध्ये गेलो. बोललं 10 वाजून गेले होते, कारण 10:30 पावणे 11ला मठ बंद होतो. त्याच्यामुळे तिला बोललं पटकन जाऊया, पटकन जेवण आवरून पटकन मठामध्ये गेलो. तर एवढी काही गर्दी नव्हती, कारण काल गुरुवार होता. बायकांचं कसं घरी काल उपवासाचा दिवस होता, तर कालचा मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता. तर आम्ही असं जेवणाची तयारी, हिचा पण उपवास होता माझ्या वहिनीचा, स्वयंपाक करून गेलो. छान इथे मठामध्ये दर्शन करून थोडंसं तिचं पण फोटोशूट चालू होतं, काढत होती फोटो वगैरे. तर छान असं दर्शन करून मस्त मठामध्ये, आणि इथे आल्यानंतर खूप मनाला शांती मिळते. छान असं दर्शन करून आलो. घरी आल्यावरती पुऱ्या बनवायच्या राहिलेल्या, फटाफट अशा पुऱ्या बनवून घेतल्या. लगेच यांना जेवायला वाढलं. काकांचं कामच चालू होतं संध्याकाळी 11 वाजून गेल्यानंतरही, आणि खूप कामं असतं. काकांनी छान असं मस्त फालुदा आणलेला, मस्त फालुदा एन्जॉय केला. आणि माझे काका खूप हौशी आहेत, जसं मी सांगितलं मुली आल्या की त्यांना खूप खुशी होते. इथे घरी येतानाचा व्हिडिओ, रात्रीचे 12:30 वाजलेले, आणि माझे काका खूप छान आहे, मला खूप आवडतात ते काका काकी दोघं पण मस्त आहेत. कसा वाटलं मैत्रिणी व्हिडिओ, कसा नाही नक्की सांगा कमेंट करून.